हॅलो, नमस्कार. आज आपण सक्सेस मधला तिसरा सी बघणार आहे. तिसरा सी म्हणजे आहे करेज. करेज म्हणजे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची भीती असेल तरीही तुम्ही एखादा निर्णय त्या कठीण प्रसंगामध्ये घेऊ शकता. त्यालाच म्हणतात करेज, धैर्य. जे आपण बऱ्याचदा बऱ्याच लोकांमध्ये अनावृतपणे बघतो की अरे असा प्रसंग आला तरी माझ्या मित्रांनी असा निर्णय घेऊन ते खूप सक्सेसफुल केलं वगैरे. तेच धैर्य, ते सगळ्यांकडे असतं. फक्त आपण कसं, कधी, कुठे कसं यूज करायचं हे सगळं माहिती करून घेणार आहोत, बघणार आहोत. तर धैर्य म्हणजे भीती असताना पण तुम्ही घेतलेला एखादा निर्णय. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉब मध्ये. जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर असं म्हटलं जातं, सक्सेसफुल पीपल आर ब्रेव पीपल. दे नो द सक्सेस हॅज द चॅलेंजेस बट स्टील दे फेस इट अँड गो अहेड. म्हणजे बघा, सक्सेसफुल लोकांना पण प्रॉब्लेम असतात, आपल्याला तर आहेतच आहेत, आपण पण सर्व मनुष्य जातीला प्रॉब्लेम, पण तरीही ती फेस करून पुढे जाण्याची तुमची ताकद किती आहे त्यालाच धैर्य म्हटलं जातं. तर अशा वेळेला काय करायचं, आता हे करेज आणायचं कसं, हा महत्वाचा मुद्दा आहे ना. बरेचदा काय होतं, लोक अशी भीती असते मनामध्ये, माझं काय होईल, माझं कसं होईल, माझा एखादा निर्णय चुकला तर मी काय करू शकतो वगैरे. म्हणजे असं भीतीने ते कुठलं पाऊलच उचलत नाही. मग अशा वेळेला आपण एक छोट्या छोट्या गोष्टींवरती विचार करणार आहोत की जसं पहिल्यांदा तुम्हाला जर असं होत असेल की तुमच्यामध्ये ते करेज नसेल तर अगदी रोजच्या जीवनातली एखादी छोटी गोष्ट, छोट्या गोष्टीवरती निर्णय घ्यायला शिका की मी आज हा छोटा निर्णय घेऊन बघतो काय असर होतो. तुम्हाला जर तो निर्णय व्यवस्थित झाला तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि मग त्यामधून तुम्हाला वाटेल की अरे नाही, मी हे करू शकतो, मी निर्णय घेऊ शकतो वगैरे. तर मग काय करायचं, बरेचदा कसं होतं, एखादं नवीन काहीतरी काम आलं ना की आपल्या मनात खूप शंका कुशंका येतात. अरे मला जमेल का, माझ्याच्यानी वेळेत पूर्ण होईल का, माझं डिलिव्हरी वेळेत जाईल का माझ्या क्लायंटला, माझे पैसे येतील का, सगळे आपले गुंता सगळ्या डोक्यामध्ये चालू असतो. आणि मग आपल्याला असा प्रश्न, असे शंका येतात. पण मग त्या शंकांचं निरसन करून अगदी तुम्ही स्ट्रॉंगली नाही मी हे करू शकतोच म्हणून जर पाऊल उचललं तर ते पाऊल तुमचं करेजियस पाऊल झालं. नंतर असतो एखाद्या गोष्टीमध्ये विरोध होतो की तुम्ही असं नका करू, तसं नका करू, सगळेजण विरोध करतात. पण जरी विरोध असला तरी मी हे करू शकतो म्हणून तुम्हाला पुढे जायला मिळणं, पुढे तुम्ही त्यातून निर्णय घेऊन पुढे जाणं, हेच आहे करेज. नंतरचं आहे तुम्ही स्वतःच्या चुका केलेल्या आहेत, त्या चुका जर स्वीकारल्या आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणजे पॉझिटिव्हनेस आणून जर काम केलं तर तुम्हाला पुढे जायला त्यातून नक्की मार्ग मिळतो. आता मग ह्या सगळ्यांवरती तुम्ही म्हणाल उपाय काय करायचा, तर उपाय असा करायचा, पहिली गोष्ट म्हणजे आता हा व्हिडिओ जेव्हा बघाल वगैरे तेव्हा जर तुम्हाला असं स्वतःमध्ये करेज कमी वाटत, अगदी एखादा छोटासा निर्णय स्वतःच्या आयुष्यामधला घेऊन बघा की आजच्या दिवसाचा अगदी छोटासा, मोठा पण नाही म्हणत, छोटे छोटे यांनी सुरुवात करायची. आणि मग बघा तुम्ही तो निर्णय आपला बरोबर आहे, चुकीचा आहे, गेसिंग आपलं बरोबर येतंय का नाही, आपण केलेला विचार योग्य आहे का नाही हे तुम्हाला कळेल. आणि जेव्हा हे तुमचं कॉन्फिडन्स वाढेल त्यावेळेला तुमच्यामध्ये एक करेज निर्माण होईल की नाही, मी निर्णय घेऊ शकतो आणि माझ्यामध्ये ती निर्णय क्षमता आहे. दुसरं आहे की काय वाईट होऊ शकतं, सारखं आपल्या मनात विचार येतो की मी असं केलं तर माझं असं झालं तर मग मी पुढं, अरे काही घडणार नसेल तरी आपण इतकं क्रिएटिव्हिटी माइंड आहे ना आपलं की जे नाही घडणार कधीच ते सुद्धा आपण त्याच्यावरती असं घडलं तर माझं काय होईल वगैरे. पण मग जर असं घडलं तर व्हॉट यू विल डू इन दॅट सिच्युएशन, त्याचा विचार करा आणि तो निर्णय घ्या, त्याशिवाय तुमचं पाऊल पुढे टाकलं जाणार नाही. त्यानंतर तुम्ही असं करू शकता की जी लोक फेमस आहेत, ज्यांनी अशा छोट्या छोट्या अडथळे पार करून सक्सेसफुल झालेली आहेत, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपडाऊन हा येतो. कोणीही लगेच जन्मजात सक्सेसफुल बनलेलं नसतं, प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये अपडाऊन्स असतात आणि ते अपडाऊन म्हणजेच त्यांची कहाणी असते. आणि ती कहाणी वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे यांच्या पण आयुष्यामध्ये झालंय आणि ही पण लोक त्यात सक्सेसफुल झाली तर मी पण होऊ शकतो. दिस विल गिव्ह यू द स्ट्रेंथ, विचार करण्याची क्षमता तुम्हाला मिळू शकते. आणि नंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही स्वतःचा विचार करा, मला नक्की काय करायचं आहे, जर मी निर्णय घेतला तर काय होईल आणि जर मी नाही निर्णय घेतला तर काय होईल, या सगळ्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आता ह्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही
विचार कराल तेव्हाच तुमच्यामध्ये करेज निर्माण होईल. आणि सक्सेसफुल बनायचं असेल तर करेज महत्वाचं आहे. मी छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. गोष्ट म्हणजे अगदी एक मुद्दा आहे. एका ना मुलाला मासे पकडायचे असतात आणि त्याला असं असतं की मी एकदम असे मोठे भरपूर मासे पकडणार आहे आणि ते ट्रकभर भरून मासे नेऊन विकणार, मग मी श्रीमंत होणार, माझं सगळं होणार, हे होणार ते होणार, सगळे इमले दुमले सगळे मजले बांधून झाले त्याच्या वगैरे. पण तो मुलगा करायचा काय माहितीये का गंमत, किनाऱ्यावर बसायचा. माझे पाय ओले नाही झाले पाहिजे, अगदी लांब पाण्यापासून बसायचा आणि इच्छा करायचा की मी असो इतकं मासे पकडेन. शक्य आहे का हो? तुम्हाला तरी हे पटतंय का? जोपर्यंत तुम्ही ते मासे पकडायचं जाळं घेऊन समुद्रामध्ये जात नाही तोपर्यंत तुमच्या गळाला काही मासा लागणार नाही. तोपर्यंत तुम्ही ते ट्रकमध्ये भरून विकू नाही शकणार. तोपर्यंत तुम्ही श्रीमंत नाही होऊ शकणार. त्यासाठी आपल्याला पाहिजे करेज. करेज जर केलं, तुम्ही निर्णय घेतला, निर्णय क्षमता, भीती असूनही तुम्ही ते घेतलं तरच तुम्ही सक्सेसफुल बनू शकता. आपल्याला त्या मासे पकडणाऱ्या मुलासारखं व्हायचं नाहीये. रादर मला तरी व्हायचं नाही. तुम्हाला व्हायचंय का नाही व्हायचंय हा विचार तुम्ही स्वतः करा. आणि जर व्हायचं नसेल तर हे जे स्टेप्स सांगितलेले आहेत ते तुम्ही फॉलो कराल अशी मला नक्की अपेक्षा आहे. तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये भरपूर सक्सेस मिळू दे अशी मी इच्छा करते, सदिच्छा व्यक्त करते. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.